हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स सॉल्व केले. तर आता आणखी आपण काही प्रॉब्लेम्स घेऊ. एक प्रॉब्लेम दिला आहे, निओबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. The density of niobium is 8.55 gram per cm³ and length of unit cell age is 330.6 picometer. How many atoms and unit cells are present in 0.5 gram of niobium? काय सांगितलं? निओबियमचं BCC टाइप ऑफ स्ट्रक्चर सांगितलं. आपल्या बुकमध्ये प्रॉब्लेम दिलेले, त्यामुळं प्रॉब्लेम तुम्ही बुकमधून लिहून घ्या. निओबियमचं स्ट्रक्चर दिलं BCC टाइप आणि त्यामध्ये डेन्सिटी दिली निओबियमची. डेन्सिटी रो इक्वल टू 8.55 ग्रॅम पर cm³ ही डेन्सिटी दिलेली. त्यानंतर एज लेंथ ऑफ युनिट सेल दिले, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिलेली. ती किती दिली? 330.6 पिकोमीटर दिले. आता ग्रॅम पर cm³ डेन्सिटी असल्यामुळं आपल्याला पिकोमीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. तर ही व्हॅल्यू आपण अशीची अशी घेणार आणि इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटरसाठी करणार. आता त्यानंतर विचारलंय हाऊ मेनी ॲटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट. आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स अँड काय विचारलं? नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. 0.5 ग्रॅममध्ये किती ॲटम्स आणि किती युनिट सेल्स असतील हे विचारलं. आता एक आपण ज्यावेळेस आपण थिअरी बघितली त्यामध्ये आपण एक पॉईंट बघितला, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. नंबर ऑफ पार्टिकल्स and number of unit cell in x gram of metallic crystal. आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला आलाय नंबर ऑफ पार्टिकलसाठी. तर नंबर ऑफ पार्टिकलसाठी xn डिवायडेड बाय a³ इंटू रो इंटू a³ करा किंवा असा आपला फॉर्म्युला आलेला आहे. हा कशासाठी आला? तर नंबर ऑफ पार्टिकल्ससाठी. आणि नंबर ऑफ युनिट सेलसाठी आपला फॉर्म्युला आला आहे x डिवायडेड बाय रो इंटू a³. हा आपला नंबर ऑफ युनिट सेलसाठी आलेला आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला आपण पुन्हा एकदा थोडंसं फ्लोमध्ये आपण बघू. आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल आपण कशी कॅल्क्युलेट करतो? तर मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके नाही. आता मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय? तर त्या युनिट सेलच्या टाईपमध्ये जो कुठला टाईप असेल, तो सिंपल क्युबिक असेल, BCC असेल, FCC असेल, त्यामध्ये असणाऱ्या ॲटमचं मास म्हणजेच युनिट सेलचं मास. मग आता किती मास असेल तर त्याला n हा सिम्बॉल दिला, n नंबर ऑफ पार्टिकल्स. n नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. आता हे झालं n नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि आपल्याला काय पाहिजे आणखी? मास ऑफ 1 ॲटम और मास ऑफ 1 पार्टिकल. मास ऑफ 1 पार्टिकल आपण कसं करणार? तर मोलर मास डिवायडेड बाय ॲव्हॉगॅड्रोज नंबर. कारण कुठलाही 1 मोल इतका सबस्टन्स असेल तर त्यामध्ये ॲव्हॉगॅड्रोज नंबर इतके पार्टिकल्स असतात, हो की नाही?
म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर इतक्या पार्टिकल्सचं टोटल ॲव्होगॅड्रोज नंबर इतक्या पार्टिकल्सचं मास म्हणजे ते मोलर मास इतकं असतं किंवा ॲटॉमिक मास इतकं असतं. हे झालं एका ॲटमचं किंवा एका पार्टिकल्सचं मास. आणि त्याला मल्टिप्लाय काय केलं आपण टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे हे काय झालं त्या युनिट सेलचं मास आलं. आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम आपण युनिट सेलची एज काय घेतली ए क्यूब म्हणजेच व्ही असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपला फॉर्म्युला काय झाला रो इक्वल टू एन इंटू यम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए असा आपला फॉर्म्युला झाला. आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व केले त्यावरून आपण डेन्सिटी काढू शकतो, मोलर मास काढू शकतो, ॲव्होगॅड्रोज नंबर काढू शकतो, व्हॉल्यूम काढू शकतो, त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स काढू शकतो. त्यानंतर आपल्याला एज लेंथही काढता येते आणि एज लेंथ वापरून आपण रिलेशन बिटवीन आर अँड ए यूज करून आपण रेडियससुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके नाही. आता हाच फॉर्म्युला आपण रिअरेंज केला. कुठला रो इक्वल टू एन इंटू यम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. तर यम इक्वल टू काय होईल कॅपिटल यम इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन. हा एन इथं नंबर ऑफ मोल्स नाही आहे. जनरली आपण स्मॉल एन हा नंबर ऑफ मोल्ससाठी वापरतो आणि मागच्या पुस्तकामध्ये नंबर ऑफ ॲटमसाठी स्मॉल झेड असा झेड वापरला जायचा तो नंबर ऑफ ॲटमसाठी. परंतु आता नवीन बुकमध्ये थोडा चेंज करून त्यांनी सिम्बॉल एन दिलाय नंबर ऑफ पार्टिकल्स इन पर्टिक्युलर युनिट सेल. आता ही झाली यमची व्हॅल्यू. आता आपल्याला आणखी एक रिलेशन माहिती आहे ते म्हणजे कुठलं यम मास ऑफ क्रिस्टल मेटॅलिक क्रिस्टल. म्हणजे मोलर मास इतकं मेटॅलिक क्रिस्टल असेल तर त्यामध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. हो की नाही. मोलर मास इतकं मेटॅलिक क्रिस्टल असेल तर ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. मग आपल्याला मास किती दिलंय तर एक्स इतकं मास दिलंय. एक्स मास ऑफ क्रिस्टल असेल एक्स ग्रॅम असेल तर त्यामध्ये किती पार्टिकल्स असतील तर आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एन ए डिवायडेड बाय यम असं आपलं तयार होईल. आता हे यमची व्हॅल्यू मात्र आपल्याला माहिती आहे. मग ही यमची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट जर केली ही तर यम काय होईल नंबर ऑफ पार्टिकल्स इन आपण काय काढतोय नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम काढतोय. मग काय होईल एक्स इंटू एन ए डिवायडेड बाय हा रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन. आता हे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आपण जर चेंज केलं तर काय होईल एक्स इंटू एन ए डिवायडेड बाय 1 असं आपण करू इंटू एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब इंटू एन ए. बघा आपण हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं एन ए कॅन्सल करून शिल्लक राहील एक्स एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. झालं. मग अशी आपण जो फॉर्म्युला लिहिला होता नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स इंटू एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. आता हे झालं नंबर ऑफ पार्टिकल्स. आता आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ युनिट सेल. आता नंबर ऑफ युनिट सेल n number of particles corresponds to the one unit cell. आता n नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला माहित नाहीये. सिंपल क्यूबिक असेल तर 1 पार्टिकल म्हणजे 1 युनिट सेल. BCC असेल 2 पार्टिकल्स हे 1 युनिट सेलमध्ये असेल आणि FCC असेल तर 4 पार्टिकल्स हे 1 युनिट सेलमध्ये असेल. परंतु त्याला काय आपण सिम्बॉल दिला n. मग n नंबर ऑफ पार्टिकल्स corresponds to the 1 unit cell.
देअरफॉर आपले नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले आता ह्या फॉर्म्युलानुसार, एक्स एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू रो इक्वल टू हाऊ मेनी युनिट सेल. तेवढ्या नंबर ऑफ पार्टिकल्सचं रूपांतर आपल्याला युनिट सेलमध्ये करायचं आहे. म्हणजे काय होईल, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, 1 युनिट सेल डिवायडेड बाय एन असं होईल. हो की नाही. हे डिवायडेड बाय एन झालं म्हणजेच काय होईल, एक्स रो इंटू ए क्यूब डिवायडेड बाय एन. आता एन हे काय न्यूमरेटर आणि हे काय झालं डिनॉमिनेटर. मग हे जर आपण चेंज केलं तर डिनॉमिनेटर वरती जाईल, न्यूमरेटर खाली येईल. म्हणजे आपला काय होईल, हा एन आणि एन कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील, एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. हे झाले नंबर ऑफ युनिट सेल. आणि हे फॉर्म्युले आपल्याला तिथं आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला यूज करायचे. पुन्हा लक्षात घ्या, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम काढायचा असेल तर एक्स इंटू एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. आणि नंबर ऑफ युनिट सेल्स काढायचे असेल तर एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार आहे. हे कॅल्क्युलेशन काढलं आहे हे फक्त आपल्याला थिअरीसाठी का तो फॉर्म्युला कसा आला आहे. आता आत्ताच आपण इथं व्हॅल्यूज टाकल्या. एक्स इक्वल टू काय आलं 0.5 ग्रॅम. त्यानंतर रो इक्वल टू 8.55 ग्रॅम पर सी एम क्यूब. त्यानंतर एची व्हॅल्यू दिलेली आहे 330.6 पिकोमीटर. म्हणजेच 330.6 इंटू 10⁻⁻10 पिको CM सेंटीमीटर. आता नंबर ऑफ पार्टिकल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम काढायचे आहे आपल्याला. तर फॉर्म्युला काय आपला, तर एक्स एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब असा आपला फॉर्म्युला आहे. आता एक्सची व्हॅल्यू किती 0.5 ग्रॅम. BCC स्ट्रक्चर आहे हो की नाही. स्ट्रक्चर कुठलं आहे BCC. म्हणजे एनची व्हॅल्यू काय आली 2 ॲटम्स डिवायडेड बाय रो 8.55 ग्रॅम पर CM क्यूब. हे ग्रॅम पर CM क्यूब आहे हा. आणि दुसरं ए क्यूब म्हणजे याचा काय होईल क्यूब होईल 330.6 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर क्यूब असं होईल. आता 2 इंटू 0.5 दॅट इज 1 आणि हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल. आता हे सेंटीमीटर सुद्धा काय होईल क्यूब होईल. मग हा पर सेंटीमीटर क्यूब आणि सेंटीमीटर क्यूब हा सुद्धा काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल आपलं ॲटम्स आन्सर येईल 8.55 इंटू. आता याचा क्यूब म्हणजे 10⁻⁻30 होईल. म्हणजे आपण फक्त हा सेपरेट क्यूब लिहू इथं 30.6चा क्यूब इंटू 10⁻⁻30. आता 10⁻⁻30 वरती आल्यानंतर काय होईल 10⁻+30 होईल हो की नाही. म्हणजे असं होईल आपलं 1 इंटू 10⁻+30 डिवायडेड बाय 8.55 इंटू 330.6चा क्यूब. आता हे सॉल्व करण्यासाठी आपण लॉग वापर करू. तुम्ही लॉगचं पुस्तक घेऊन सगळे लॉग चेक करून घ्या. व्हॅल्यू चेक करा, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन व्यवस्थित चेक करून घ्या. काय होईल लॉग ऑफ 1
मायनस आपल्या लॉगच्या नियमानुसार इथं पण मायनस केलं. लॉग ऑफ 8.55 आपण हे पुसून घेऊ कारण त्या जागेत आपलं लॉग बसणार नाही. ओके नाही. हे काय होईल लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 8.55 इथं काय होईल ॲडिशन प्लस 3 लॉग ऑफ इथं एक्सपोनेन्शियल असल्यामुळं याचा रूलनुसार 3 लॉग ऑफ 330.6 आणि इंटू 10⁻² प्लस 30 आपण ते साईडला घेतले. लॉग ऑफ 1 0.00 मायनस 0.85चा 5 मध्ये 0.9323 0.9323 प्लस 3 इंटू हे काय होईल 2.5193 त्यानंतर इंटू 10⁻² हे 30 केलं आहे आपण 0.40 मायनस यांना मल्टिप्लाय करून घेऊ 0.9323 प्लस ते मल्टिप्लिकेशन येतं 7.5489 आपण टाईम सेव्ह करण्यासाठी मी डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिते तुम्ही ते चेक करून घ्या. इंटू 10⁻30 0.40 मायनस याची ॲडिशन केली मी 8.4812 इंटू 10⁻30. आता ही सबस्ट्रॅक्शन करून घेऊ ती येते 9/5.128 आणि याचा घ्यायचं आहे आपल्याला अँटी कारण ही व्हॅल्यू आपण ही वेगळी ठेवलेली ती अँटी लॉगमध्ये येत नाही आणि अँटी घेतला आपण 0.51चा 2 आणि 8 मध्ये तो आला आपला 3257 आणि मग आपण याला कॅरेक्टरिस्टिक देऊ 1 नंतर आणि इंटू 10⁻⁻9 आणि हे 10⁻30. आता ह्या दोन्हीची काय होणार ॲडिशन म्हणजे -9 आणि +30 ते होईल इंटू 10⁻21. हे झाले नंबर ऑफ पार्टिकल्स इन 0.5 ग्रॅम. नंबर ऑफ पार्टिकल्स that is atoms okay नाही in 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. आता आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम काढायचे. नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. NB असं सिम्बॉल आहे त्याचा. तर आपला फॉर्म्युला आहे x डिवायडेड बाय रो इंटू a³ मग अशी x n असं होतं n न मल्टिप्लाय केलं आहे तर इथं फक्त x ची व्हॅल्यू आहे. तर x किती आलेला आहे आपला 0.5 ग्रॅम 8.55 ग्रॅम पर cm³ इंटू 330.6 इंटू 10⁻⁻10 हा सेंटीमीटर आणि त्याचा क्यूब. आता बऱ्याचशा व्हॅल्यूज आपण बघितलेल्या आहे यामध्ये लॉगमध्ये सुद्धा. हा ग्रॅम कॅन्सल होईल आणि हा पर cm³ आणि cm³ सुद्धा कॅन्सल होईल म्हणजे आपले फक्त काही तर नंबर ऑफ युनिट सेल असं येईल. आता डायरेक्ट आपण लॉग अप्लाय करून घेऊ. इथं लॉग ऑफ 0.5 आणि मायनस होईल हे लॉग ऑफ 8.55 प्लस याचा क्यूब ओके नाही कारण हा पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब आहे. तर होईल 3 लॉग ऑफ 330.6 आणि हे इंटू 10⁻⁻
हे -30, तो वरती आल्यानंतर +30 होतील. आपण ते न्यूमरेटरला घेतले तर हा होईल 1 बार पॉईंट 6990. 50चा 0 मध्ये बघितला तर आपल्याला हा लॉग येतो -0 पॉईंट. आता इथं आपण लॉग घेतलेला आहे हा 9323, हा 0.9323 + 3 इंटू इथे हा लॉग बघितलेला आहे आपण 2.5193 इंटू 10⁻30. हे +30 +30 इक्वल टू 1 बार पॉईंट 9690 मायनस याचं मल्टिफिकेशन केलं आहे 23 प्लस ते किती आलं 7.5489 इंटू 10⁻30 इक्वल टू 1 बार पॉईंट 6990. त्यानंतर ह्या दोन्हीची ॲडिशन आपण केली आहे. ती ॲडिशन किती आली आपली 8.4812 आणि इंटू 10⁻30. आता इथं मात्र सबस्ट्रॅक्शन चेंज होईल कारण इथं 0.00 मधून आपण सबस्ट्रॅक्ट केलं होतं. इथं 1 बार पॉईंट 6990 मधून आपल्याला ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आणि ते सबस्ट्रॅक्शन आपलं येतं आहे 9 बार पॉईंट 2178 आणि त्याचं काय घ्यायचं आहे अँटी आणि त्याला असणार मल्टिप्लाय इंटू 10⁻30. आता याचा अँटीलॉग घेतला तर हा येणार म्हणजे 0.21चा 7 आणि 8 मध्ये 1651 आणि हा आपण कॅरेक्टरिस्टिक दिला 1 पॉईंट आणि हे झालं इंटू 10⁻⁻9 इंटू 10⁻30 म्हणजे आपली व्हॅल्यू आली 1.651 इंटू 10⁻21. हे झाले नंबर ऑफ युनिट सेल in 0.5 gram of metallic crystal, that is niobium. Then further problems in next lecture.